महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी योजना या चॅनलवर स्वागत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता सर्वात मोठा निर्णय इथे घेतला गेलेला आहे आणि महत्त्वाची मोठी अपडेट समोर आलेली आहे. भरपूर अशा महिला आहे ज्यांचा आता हप्ता येणं बंद होणार आहे आणि लाडक्या बहिणींनो त्यांना लाभसुद्धा मिळणार नाही. आता त्यात तुमचा समावेश आहे की नाही, तुमचं नाव आहे की नाही, तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कसं चेक करायचं ते सांगणार आहे. आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी आजचा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. तर जून महिन्याचा हप्ता विषयी पण अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. जून महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार, फायनली माहिती समोर आलेली आहे. महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना अखेर आजचा व्हिडिओ खूप महत्त्व असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि तुमची जे काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, टेन्शन वाढणार आहे. बातमी समोर आलेली आहे, महिलांना कधी मिळणार नाही लाभ, तुमचे नाव आहे की नाही तर जरूर चेक करा. तर आता सध्या क्रॉस व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यामुळे भरपूर महिलांचा जो हप्ता आहे तो बंद होण्यास सुरुवात झालेली आहे. तर असे भरपूर महिला अपात्र झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा त्या लिस्टमध्ये आहात की नाही तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर लाडक्या बहिणींनो, योजनेबाबत रोज नवीन अपडेट समोर येत असताना लाडकी बहीण आता जून महिन्याचा हप्ता प्रतीक्षेत लागलेली आहे. ते मे महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा झाला आहे. त्यानंतर जूनचा हप्ता कधी मिळणार तर यावर प्रश्न विचारला जात आहे. तर जसा रेग्युलर हप्ता देत आलेले आहे तसाच हप्ता येत आहे, पण ह्या 2-3 महिन्यापासून महिना संपून गेल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये हप्ता दिला जात आहे. तर यावर सुद्धा लाडक्या बहिणी नाराज आहेत. तर लाडक्या बहिणींनो, कधी या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी लाडकी बहीण योजनेत पुन्हा पातळीने सुरुवात केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता परत क्रॉस व्हेरिफिकेशन चालू झालेले आहे. या महिलांना कधीच मिळणार नाही लाभ. तर दॅट वुमन्स विल नॉट गेट बेनिफिट ऑफ लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना नियमाबाहेर जाऊन लाभ घेतला आहे. लाडकी बहीण योजनेत लाभार्थीसाठी काही नियम ठरले आहे. या नियमामध्ये न बसणाऱ्या महिलांना अर्ज आता बाद केले जात आहे. यासाठी पुन्हा पातळीची सुरुवात करण्यात आलेली आहे. अनेक महिला निकषात बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत होते, तर त्यांचे सुद्धा अर्ज रद्द केलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्याच्यामध्ये समावेश असाल तर तुम्ही तुमचे जे अर्ज केलेले आहे ते महाराष्ट्र.gov.in वर जाऊन तुम्ही ह्या योजनेमधून बाहेर इझिली निघू शकता. तिथे ऑप्शनसुद्धा दिलेला आहे, तो क्लिक केल्यावर तुम्ही ह्या योजनेच्या लाभ घेणे बाहेर आहे असं आहे. तर आयन विभाग करणे तपासणी, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट डू व्हेरिफिकेशन. लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाची अट म्हणजे महिलांना कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर 2.5 लाखापेक्षा जास्त असलेल्या महिलांचे आता जे अर्ज होते ते बाद होणार आहे. तर इथे इन्कम टॅक्सनी सुद्धा परवानगी दिलेली आहे. आता हे जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते जोरात चालू राहणार आहे. तर ह्यामध्ये खूप साऱ्या महिला चे पत्ते कट होऊन दांड्याडोल होणार आहे. तर लाडक्या बहीण योजनेत लाभार्थींना उत्पादनाची माहिती सरकारला देण्यात आहे. तर जरी नाही दिली तरी ते इन्कम टॅक्स ऑफिसर जरूर हे करून घेणार. उत्पन्नाची 2.5 लाखापेक्षा जास्त योजनेचा लाभ मिळणार नाही. याचसोबत ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी नाहीत तरी त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे तर त्यांनासुद्धा मिळणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर आता जे पुढचा जून महिन्याचा हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र ठरतील. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही निकषात बसत आहात तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज होती आजची. तर आजचा व्हिडिओ प्रत्येक लाडक्या बहिणींच्या फोनमध्ये पोचायला पाहिजे आणि
जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला समजायला पाहिजे ह्या गोष्टी. आणि असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्या महिला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर त्यांना विनंती आहे की आपला जे चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय. वंदे मातरम. जय श्रीराम.